आज आहे 20 मार्च. 20 मार्च म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. आणि स्वामींचा प्रकट दिन म्हणजे मला वाटतं स्वामींचा प्रकट दिन केवळ धार्मिक उत्सव नाही, भक्ती, श्रद्धा, प्रेम यांच्या आध्यात्मिक जागृतीचा एक दिव्य संगम असा हा एक सुंदर दिवस आहे. हा दिवस म्हणजे स्वामींची कृपा छायाखाली जीवन जगण्याची प्रेरणा देणारा एक पवित्र क्षण असतो. प्रकट दिनाचा खरा अर्थ बाह्य मनात नसून तो प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अंतर्मनातच आहे. स्वामी आपल्या अंतःकरणात वास करतात. संकटाच्या वेळी स्वामींच प्रचिती येणे, आरती वेळी अंगावर रोमांच उभा राहणे असे कित्येकांना अनुभव आले असतील. जसे मला आले तसे तुम्हालाही बऱ्याच स्वामी भक्तांना आले असतील. स्वामींच्या कृपेचं खरं दर्शन, जिथे स्वामी तिथे समाधान, असंच मला वाटतं. ज्या घरात स्वामी आहेत तिथं खरंच समाधान असतं. आणि अशा प्रकारे आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे मी आज सर्व स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवत आहे. पुरणपोळीचा मी आज इथं घाट घातला आहे. पूर्ण नैवेद्य म्हणजे पुरणपोळी आणि पंचामृत, पुरणपोळी, आमरस, मोदक आणि करंजी, बेसनचे लाडू याशिवाय स्वामींचा नैवेद्य पूर्णच होत नाही. मग सकाळी आज पहाटेच उठले. अगदी 4 स्वामींच्या नैवेद्याची मी तयारी करत होते. तशी लगबग चालू होती. मी इथे स्वामींच्या पुरणपोळीची तयारी करत आहे. पुरण करून घेतले आहे, कणिक भिजवली आहे. त्याच्यानंतर खूप हा उत्साह असतो. कधीही स्वामींचा नैवेद्य असो, काही असो, अगदी भल्या पहाटे उठून आपण करत असतो. कधी कंटाळा येत नाही. खूप अजून काही करावं असं वाटतं. आणि सीझनमधला पहिलाच आंब्याचा रस आहे, तो मी आज स्वामींना अर्पण करत आहे. अशा तऱ्हेने मला आंब्याचा रस आणि ॲक्च्युली पुरी खूप आवडते, पण आज मी पुरणपोळीबरोबर स्वामींच्या प्रसादासाठी म्हणून हा आंब्याचा रस केला आहे. आणि इथे केरळमध्ये तरी कुठेही स्वामींचं केंद्र नाही आहे, स्वामींचं कुठेही स्वामी सेवकांचा ग्रुप नाही आहे. त्यामुळे आम्ही एकटेच असं इथं घरी पूजा करतो. पण मला ते सगळ्यांच्या बरोबर पूजा केलेल्याचं आज फील आलं, कारण मी स्वामींच्यासाठी एवढा छान प्रसाद केला. सकाळी लवकर उठले, त्यांचा नैवेद्य पूर्ण तयार केला, स्वामींचा अभिषेक झाला, स्वामींची पूजा झाली. मग किती छान वाटलं. असं वाटलं की आपल्याबरोबर सगळे आहेत आणि आपण सगळ्यांच्या बरोबर हा करतो. आणि आपण आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या परिवारासाठीच आपण खूप भक्तीने, प्रेमाने स्वामींची पूजा अर्चा करतो, त्यांच्यासाठी आशीर्वाद मागतो. अजून काय पाहिजे आपल्याला? आपण एवढंच सांगतो की आम्हा सर्वांना सुखी ठेवा स्वामीराया. हा दिवस आपल्याला शिकवतो की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामींची कृपा आणि स्वामींवर आपला असलेला विश्वास, हा सर्व काही शक्य आहे सांगून जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. हे तर स्वामींचे शब्द माझ्यासाठी खूप अचल शक्ती आहे. मला खूप प्रेरणा देतात, खूप शक्ती देतात. माझे मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी असते स्वामींची पूजा करताना. स्वामींची पूजा करताना जो क्षण असतो तो माझ्यासाठी खूप पवित्र असतो. ह्या दिवसाचा आणि ह्याचा तरी मी आनंद सांगू शकत नाही. जो आनंद मला झाला आहे तसा तुम्हालाही पूजा करताना स्वामींच्या प्रकट दिना दिवशीचे तुमचे काही अनुभव असेल तर नक्की मला सांगा. आणि मी आज स्वामींना प्रार्थना करते, स्वामी सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचे कल्याण करा, सर्वांचे भले करा. स्वामी आज तुम्हाला प्रकट दिनाच्या आणि स्वामी भक्तांना खूप खूप प्रकट दिनाच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय.